तर आज आपण बघणार आहे क्लास 5th चॅप्टर नंबर 12 पेरिमीटर आणि एरिया. त्यातला बघणार आहे आपण बेसिक कन्सेप्ट थोडे बघून घेऊया. काय म्हटलं तर फॉर्म्युला फॉर द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. बघा काय दिले आहे तर पेरिमीटर ऑफ रेक्टँगल फॉर्म्युला काय दिलेलं बघा. हा काय आपला हा झाला आपला रेक्टँगल. ओके, रेक्टँगलची काय प्रॉपर्टीज आहेत तर अपोजिट साईड त्याच्या सेम राहतात. काय राहतात अपोजिट साईड्स त्याच्या काय राहतात तर सेम राहतात. ही त्याची प्रॉपर्टीज आहे. ओके, आता ही झाली त्याची स्ट्रेट झाली आपली लेंथ. ओके, आणि ही झाली त्याची ब्रेथ. झालं बघूया तर काय म्हटलं तर पेरिमीटर इज इक्वल टू लेंथ प्लस ब्रीथ प्लस लेंथ प्लस ब्रीथ. काय आहे तर फॉर्म्युला पेरिमीटर इज इक्वल टू लेंथ प्लस ब्रीथ प्लस लेंथ प्लस ब्रीथ आहे. ओके, आणि आता सांगितली प्रॉपर्टी मी तुम्हाला अपोजिट साइड्स ऑफ द रेक्टँगल आर द सेम लेंथ. काय राहतात तर अपोजिट साईड काय राहतात त्याच्या सेम राहतात. द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. ओके, आता काय तर ट्वाइस द लेंथ प्लस ट्वाइस द ब्रेथ. आता आपला हा फॉर्म्युला थोडा लेंदी आहे. ठीक आहे, म्हणून काय केलं आपण त्याचा 2 मल्टिप्लाय बाय लेंथ प्लस 2 मल्टिप्लाय बाय ब्रीथ केलेलं आहे. म्हणजे काय तर लेंथ किती वेळा आली आपली 2 वेळा आलेली आहे इथे. ओके, बघा लेंथ किती वेळा आली तर 2 वेळा आली आहे. तसंच ब्रीथसुद्धा किती वेळा आली तर 2 वेळा. म्हणून काय केलं आपण त्याला 2 मल्टिप्लाय बाय लेंथ प्लस 2 मल्टिप्लाय बाय ब्रीथ केलेलं. म्हणजे आपला पेरिमीटरचा फॉर्म्युला काय होता तर पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय लेंथ प्लस 2 मल्टिप्लाय बाय ब्रीथ होतो. ओके, आता एक्झाम्पल बघून घ्या. इथे काय दिलेलं आहे द लेंथ ऑफ द रेक्टँग्युलर बिलो इज 7 सेंटीमीटर. काय दिलेली आहे लेंथ दिलेली आहे आपल्याला. काय दिली आहे तर ती दिलेली आहे 7 सेंटीमीटर. आणि ब्रीथ किती दिली आहे तर ती दिलेली आहे आपल्याला 3 सेंटीमीटर. ओके, मग काय पेरिमीटर ऑफ रेक्टँग्युलर PQRS इज इक्वल टू काय येणार आहे तर 2 मल्टिप्लाय बाय लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेथ प्लस 2 मल्टिप्लाय बाय ब्रीथ येणार आहे. काय येणार तर 2 मल्टिप्लाय बाय लेंथ प्लस 2 मल्टिप्लाय बाय ब्रीथ येणार आहे. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला तर 2 आपला जसं तसं राहील. लेंथ किती आपली मल्टिप्लायड बाय 7 प्लस 2 जसं तसं येईल आपला. आणि मल्टिप्लाय बाय ब्रीथ किती दिली आहे तर ती दिली आपल्याला 3. म्हणजे काय तर मल्टिप्लाय बाय येणार आहे आपलं 3 सिम्पली. आता किती येते बघा 7 2 येतो आपला 14. ओके, 14 घेतला आपण आणि 3 2 येतो आपला 6. म्हणजे या दोन याची काय करायची आपल्याला टोटल करायचे. आता 14 प्लस 6 किती येतो तर आन्सर आपला आन्सर येते 20. म्हणजे द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज 20 सेंटीमीटर एवढं येतं. तसंच स्क्वेअरचं बघूया. फॉर्म्युला ऑफ पेरिमीटर ऑफ स्क्वेअर दिलेला आहे. बघा काय आहे स्क्वेअरच्या याची पण प्रॉपर्टी काय आहे तर 4 साईड्स आर काय राहतात सेम राहतात. ओके, मग काय द लेंथ ऑफ द ऑल साइड्स ऑफ द स्क्वेअर आर इक्वल. आता सांगितलं चारही बाजू काय राहतात त्याच्या सारख्या राहतात. द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 टाइम द लेंथ ऑफ वन ऑफ इट साइड्स. काय तर 4A म्हणू शकतो त्याला आपण. ओके, म्हणजे चारही बाजू आपल्या सारख्या राहतात ना. म्हणजे काय नंतर पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय लेंथ ऑफ वन साइड. काय तर लेंथ ऑफ वन साइड. द एक्झाम्पल बघूया. द लेंथ ऑफ द वन साइड ऑफ अ स्क्वेअर किती दिली आहे 6 सेंटीमीटर. म्हणजे आता जर ही 6 सेंटीमीटर आहे तर बाकीचे 3 सुद्धा काय राहतील त्या 6 सेंटीमीटर्स राहणार आहे. अँड फाइंड द पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर इज 4 टाइम द लेंथ ऑफ द स्क्वेअर. काय तर चारही बाजूचे आपल्याला काय करायचे फाइंड आउट करायचे पेरिमीटर किती येणार. मग सिम्पली काय तर पेरिमीटर ऑफ स्क्वेअर फॉर्म्युला काय आपला 4 मल्टिप्लाय बाय लेंथ ऑफ द वन साइड. ओके, म्हणजे काय तर एक साईडची आपल्याला काय तर लेंथ दिलेली आहे. मग काय करणार आपण 4 मल्टिप्लाय बाय करणार आहे 16. म्हणजे किती येणार तर 24 सेंटीमीटर. म्हणजे काय येणार तर द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज 24 सेंटीमीटर एवढी येणार आहे. बघा आता प्रॉब्लेम सेट नंबर 49 बघूया काय दिलेलं आहे. फर्स्ट क्वेश्चन हाऊ मच अ वायर विल बी द निडेड टू मेक अ रेक्टँगल 7 सेंटीमीटर लॉंग अँड 4 सेंटीमीटर वाईड. बघा काय तर 7 सेंटीमीटर काय आहे रेक्टँगल बनलं पाहिजे. काय म्हणते तर वायर आहे. ओके, 7 सेंटीमीटर काय झाली आपली लेंथ झाली आणि 4 सेंटीमीटर काय झाली आपली ब्रीथ झाली. ओके, बघा आता काय तर पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय आपला तो दिलेला आहे 2 मल्टिप्लाय बाय लेंथ प्लस 2 मल्टिप्लाय बाय ब्रीथ आहे. ओके, आता व्हॅल्यू पुटअप करायची आहे. काय नाही 2 मल्टिप्लाय लेंथ किती आपली तर 7 सेंटीमीटर आहे प्लस 2 मल्टिप्लाय बाय ब्रीथ किती आहे तर ती आहे 4 सेंटीमीटरची. म्हणजे काय करायला लागेल तर आधी 2 मल्टिप्लाय बाय 7 किती येतो तर 14 सेंटीमीटर येतो आपला. आणि 2 मल्टिप्लाय बाय 4 म्हणजे किती 4 2 जार 8 सेंटीमीटर. दोघांची ॲडिशन केली किती येते तर 22 सेंटीमीटर एवढं येतं. म्हणजे 22 सेंटीमीटर वायर विल बी द निडेड टू मेक अ रेक्टँग्युलर. ओके, रेक्टँगल बनवायला किती लागेल आपल्याला तर 22 मीटरची एवढी सेंटीमीटर एवढी वायर लागणार आहे. सेकंड बघ इफ द लेंथ ऑफ द रेक्टँगल इज 20 मीटर अँड अ विड्थ इज 12 मीटर अँड हाऊ इट्स अ पेरिमीटर. बघा काय करायचं आपल्याला
लेंथ दिली त्याची 20 मीटरची. ओके, आणि वाईड दिली किती दिली तर 12 मीटरची दिली आहे. सिम्पली काय आपला फॉर्म्युला यूज करायचा आहे. द पेरिमीटर रेक्टँगल किती येतं 2 मल्टिप्लाय बाय लेंथ प्लस 2 मल्टिप्लाय बाय ब्रीथ आहे. म्हणजे काय येतं 2 मल्टिप्लाय बाय लेंथ किती येतं 20 मीटर प्लस 2 मल्टिप्लाय बाय ब्रीथ किती दिली आपल्याला ते दिली आहे 12 मीटरची. सिम्पली 2 मल्टिप्लाय बाय 20 किती येतं तर 14 मीटर येत आहे प्लस 2 मल्टिप्लाय बाय 12 केले किती येतं तर 24 मीटर येतं. म्हणजे 14 प्लस 24 किती येणार तर 64 मीटर एवढी काय येणार आहे आपली आन्सर येणार. म्हणजे द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज 64 सेंटीमीटर किंवा मीटर. स्क्वेअर इज 9 मीटर लॉंग अँड फाइंड द पेरिमीटर. काय दिले आपल्याला स्क्वेअर दिलेला आहे. आता आपण आधीच एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं याच्यात बघितलेलं आहे की एका याची दिलेली आहे म्हणजे काय करावं आपल्याला तर सिम्पली 4 मल्टिप्लाय बाय 9 करावं लागेल. बघा काय नाही तर पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 मल्टिप्लाइड बाय द लेंथ ऑफ दी वन साईडची लेंथ काय दिली आहे 9 मीटर. म्हणजे 4 मल्टिप्लाइड बाय काय लागेल आपल्याला 9 मीटर. 4 9 जर किती होते किती येणार तर 36 मीटर एवढा आपला आन्सर येणार आहे. 4 बघूया. इफ वी टेक अ 4 राउंड अराउंड अ फील्ड दॅट इज अ 160 मीटर लॉंग अँड 90 मीटर विड अँड व्हॉट इज द डिस्टन्स वी वॉक अ किलोमीटर. बघा काय दिलेलं आहे तर 4 राऊंड मारले. समजा आपण याला गार्डन आहे असं समजूया. ठीक आहे, आपण जर त्याचे 4 राऊंड मारले तर किती होतात तर 160 मीटर एवढे होतात. तर आपल्याला इथे काय सांगायचं आहे आणि 90 मीटर काय होते त्याची वाईड होते. तर आपल्याला इथे डिस्टन्स किलोमीटरमध्ये सांगायचं की किती कव्हर केलं जाते. तर बघा काय आहे तर पेरिमीटर रेक्टँगलचा फॉर्म्युला काय आपला 2 मल्टिप्लाय बाय लेंथ प्लस 2 मल्टिप्लाय बाय ब्रीथ. आता व्हॅल्यू पुटअप करायची आहे. 2 मल्टिप्लाय बाय लेंथची व्हॅल्यू किती 160 आणि ब्रीथ किती आहे तर 90 मीटर. ओके, मग काय पेरिमीटर ऑफ फील्ड किती दिली आहे तर टोटल केली तर किती येते 500 मीटर येते. ओके, मग काय डिस्टन्स कवर इन वन राऊंडमध्ये किती येणार आहे तर ती आली आपलं 500 मीटर. ओके, नंतर त्याच्यावरून आपण काढू शकतो की 4 राऊंड जर आपण मारले तर किती येणार. म्हणजे काय तर डिस्टन्स कवर इन 4 राऊंड किती येणार तर सिम्पली 500 मल्टिप्लाइड बाय 4 म्हणजे किती येतात ते येणार आहे आपलं 2000 मीटर. म्हणजे किती तर 2 किलोमीटर. म्हणजे 1 राऊंड कितीचा होता आहे तर आपला तो होता आहे 2 किलोमीटरचा. फिर बघूया. संजू कम्प्लीटेड 12 राऊंड अराउंड अ स्क्वेअर पार्क एव्हरी डे. काय तर संजू नावाचा व्यक्ती काय करते तर पार्कचा जो स्क्वेअर भाग आहे त्याचे तो 12 राऊंड मारते आणि वन साइड ऑफ द पार्क किती आहे म्हणते तर 120 मीटर आहे. अँड फाइंड आउट इन अ किलोमीटर अँड द मीटर डिस्टन्स दॅट अ संजू कवर डेली. तर आपल्याला काय सांगायचं की तर तो टोटल किती राऊंड मारतो म्हणजे किती किलोमीटरमध्ये होतो. तर बघा काय करणार आपण पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आपलं 4 मल्टिप्लाय बाय लेंथ ऑफ दी साईड म्हणजे 4 मल्टिप्लाय बाय 120 मीटर. म्हणजे आपला आन्सर किती येईल तर मल्टिप्लाय केलं किती येतं 418 मीटर एवढं येते. मग डिस्टन्स कवर इन 1 राऊंडमध्ये किती आहे तर ते आलेलं आहे आपलं 480 मीटर आलेलं आहे. तसंच आपल्याला काय तर 12 राऊंडचे आपल्याला फाइंड आउट करावं लागते. म्हणजे डिस्टन्स कवर इन 12 राऊंड किती आहे तर 480 मल्टिप्लाय बाय केला 12 म्हणजे किती येते 5716 मीटर एवढं येते. म्हणजे याला किलोमीटरमध्ये कन्वर्ट केलं किती येते तर 5 किलोमीटर प्लस 760 मीटर एवढं येते. तो किती तर 5 किलोमीटर आणि 760 मीटर तो काय करतो चालतो. 6 बघूया. द लेंथ ऑफ द रेक्टँग्युलर प्लॉट ऑफ लँड इज 50 मीटर. काय दिलेलं आहे रेक्टँग्युलर प्लॉट आहे त्याची लेंथ दिली आपल्या 50 मीटर आणि वाईड दिलेली आहे 30 मीटर. अ ट्रिपल फेन्स हॅज टू बी अ पुट अलॉंग विथ अ एजेस इफ द वायर कॉस्ट 16 रुपीज पर. जर आपण याला जर कुंपण घातलं तर त्याची किंमत किती दिलेली आहे आपल्याला कॉस्ट दिलेली आहे 16 रुपीज पर मीटर दिलेली आहे. मग आता आपल्याला काय करावं लागतं की पूर्ण याला कॉस्ट किती लागणार आहे ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. आधी त्याला आपल्याला किती फेन्सिंग लागेल हे बघायचं आहे. बघा पेरिमीटर रेक्टँग्युलर किती दिलेली आहे फॉर्म्युला 2 मल्टिप्लाय बाय लेंथ प्लस 2 मल्टिप्लाय बाय ब्रीथ आहे. व्हॅल्यू पुटअप केली तर काय ते 2 मल्टिप्लाय बाय 15 मीटर प्लस 2 मल्टिप्लायड बाय 30 मीटर. म्हणजे याचा आन्सर किती येणार तर याचं येतं 100 मीटर प्लस 16 मीटर येते. म्हणजे पेरिमीटर प्लॉट किती झाला टोटल तर 160 मीटर झालेला आहे आपला. ओके, आता बघूया 3 राऊंड फेन्स लेंथ ऑफ दी वायर रिक्वायर्ड किती आहे तर 3 राऊंडसाठी आपल्याला किती लागणार आहे. आपला हा किती निघाला 160 मल्टिप्लाइड करायला लागलं 3 म्हणजे आपला आन्सर किती येतं 480 मीटर येते. आता आपल्याला कॉस्ट दिलेली आहे 1 मीटरची किती दिली आहे तर 16 रुपीज दिलेली आहे पर मीटर दिली. म्हणजे आता आपल्याला हे जे आहे त्याला आपल्याला काय करायला सिम्पली मल्टिप्लाय करायला त्यावरून आपल्याला काय येणार आहे तर पूर्ण याची कॉस्ट येणार आहे. म्हणजे काय द कॉस्ट ऑफ दी 418 मीटर ऑफ दी वायर किती आहे तर 418 मीटर मल्टिप्लाइड बाय करायला लागेल आपल्याला रुपीज किती तर 16 रुपीज दिलेले आहे. म्हणजे किती येणार तर 81,800 एवढा आपला आन्सर येत आहे. ओके, 7 बघूया. अ गेम रिक्वायर्ड इट्स अ
players to run around a square playground, and each side of the playground is 20 meter long, and one player took a 5 round around the playground, and how many meter did he run together. बघा आता काहीतरी आपल्याला स्क्वेअर असा काय दिलेला आहे, प्लेग्राऊंड दिलेला आहे. ओके, आणि त्याची किंमत काय किती दिली आहे तर ती दिली आहे 20 मीटर दिली आहे आपल्याला. आणि हा प्रत्येक प्लेयर काय तर 5 राऊंड्स काय म्हणतात टोटल या प्लेग्राऊंडचे काढतात. तर आपल्याला सांगायचं की टोटल त्याचे किती होते. द पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आपलं तर 4 मल्टिप्लाय बाय लेंथ ऑफ साईड म्हणजे वन साईड म्हणजे किती आहे तर 4 मल्टिप्लाय बाय 20 मीटर येणार आहे. म्हणजे किती तर 4 2 जार 8 म्हणजे इथे होते 18 मीटर एवढं येणार. नंतर बघा डिस्टन्स कवर इन 5 राऊंड्स किती येणार आहे तर सिम्पली आपण काढलं 18 मल्टिप्लाय बघायला लागेल 5 म्हणजे किती तर 400 मीटर येणार आहे. म्हणजे द प्लेयर रन किती तर 400 मीटर ते किती धावणार आहे. 8 बघूया. 4 राउंड ऑफ अ वायर फेन्स हॅव टू बी पुट अराउंड अ फील्ड इफ द फील्ड इज 16 मीटर लॉंग अँड 14 मीटर वाईड अँड हाऊ मच वायर विल बी नीडेड. काय दिलेलं आहे आपल्याला 4 राउंड ऑफ वायर कशाचे तर फेन्सिंगचे दिलेलं आहे. आणि आपल्याला म्हटलं आहे की इफ फील्ड इज दिलेलं आहे 16 मीटर लॉंग, जर ती 60 मीटर लॉंग असेल आणि त्याची वाईड दिली आहे 40 मीटर तर आपल्याला वायर किती लागणार हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग काय पेरिमीटर ऑफ रेक्टँगल किती आहे फॉर्म्युला 2 मल्टिप्लाय बाय लेंथ प्लस 2 मल्टिप्लाय बाय ब्रीथ म्हणजे काय तर 2 मल्टिप्लाय बाय 16 मीटर प्लस 2 मल्टिप्लाय बाय 14 मीटर किती येणार तर 6 2 जार 12 म्हणजे किती तर 1 0 लावून द्यायचा 120 मीटर प्लस 4 2 जार 8 आणि 1 0 लावा म्हणजे किती तर 8 0 18 मीटर देणार. आता पेरिमीटर ऑफ फील्ड किती दिली आपल्याला 200 मीटर दिलेली आहे. आपला आन्सर आला ना ते. मग काय 4 राउंड ऑफ द फेन्स ऑफ द लेंथ ऑफ द वायर रिक्वायर्ड किती येतं 200 मीटर मल्टिप्लाय करायला लागेल 4 म्हणजे आपला आन्सर किती तर 800 मीटर एवढा येणार. म्हणजे 800 मीटर वायर विल बी अ नीडेड लागणार. 9 बघूया. द साइड ऑफ रेक्टँगल आर 24.7 सेंटीमीटर and 20.4 centimeter and 10.5 centimeter respectively. And what is the perimeter of the rectangle? आता आपल्या रेक्टँगलचा पेरिमीटर जर फाइंड आउट करायचं आहे तर सिम्पली काय लागेल तिन्ही याची आपल्याला ॲडिशन करावं लागेल. बघ काय तर पेरिमीटर रेक्टँगल काय तर द सम ऑफ द लेंथ ऑफ द इट्स 3 साईड काय तर तिन्ही साईडचे काय करायचे ॲडिशन करायचे. आता तिन्ही साईड कोणकोणत्या तर 24.7 सेंटीमीटर प्लस 20.4 सेंटीमीटर प्लस 10.5 सेंटीमीटर म्हणजे आपला आन्सर किती येणार तर 55.6 सेंटीमीटर एवढं येणार आहे. लुक ॲट द फिगर ऑन द शीट्स ऑफ द ग्राफ पेपर अँड मेजर द साइड ऑफ द हेल्प ऑफ द लाईन ऑफ द ग्राफ पेपर अँड राईट द पेरिमीटर ऑफ इच ऑफ द राईट बॉक्स म्हटलेलं आहे. काय सांगायचं आपल्याला याच्यात तर पेरिमीटर सांगायचे आहे प्रत्येक बॉक्समध्ये दिलेले आहे. फर्स्ट काय आपला फर्स्ट हा पण सुद्धा काय आपला रेक्टँगलच आहे. बघा तर काय लागणार इथे सिम्पली आपला फॉर्म्युला काय येणार आहे पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा 2 मल्टिप्लाय बाय लेंथ प्लस 2 मल्टिप्लाय बाय ब्रेथ. याच्यात आपल्याला व्हॅल्यू पुटअप करायची आहे. लेंथ किती दिली आहे 3.5 म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 3.5 प्लस 2 मल्टिप्लाय बाय 2.5 हे झाली आपली ब्रीथ. आता दोघांची काय करायची आधी मल्टिप्लिकेशन आणि नंतर त्या करायची ॲडिशन. आता 2 मल्टिप्लाय 3.5 म्हणजे किती येतं तर 7.0 प्लस 2 मल्टिप्लाय बाय 2.5 म्हणजे किती येतं तर 5.0 येते. म्हणजे दोन्ही याची ॲडिशन केली किती येते तर 12.0 सेंटीमीटर येते. म्हणजे आपलं फर्स्ट आन्सर काय येतं द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल ABCD किती आहे तर 12.0 सेंटीमीटर एवढं येते. काय दिलेलं आहे पेरिमीटर ऑफ रेक्टँगलच आहे सेकंडसुद्धा त्याची किती दिलेली आहे आपल्याला तर 2 मल्टिप्लाय बाय लेंथ प्लस 2 मल्टिप्लाय बाय ब्रीथ म्हणजे किती तर 2 मल्टिप्लाय बाय 3.8 प्लस 2 मल्टिप्लायड बाय 1.3 आधी करूया मल्टिप्लिकेशन ते येते 7.6 सेंटीमीटर प्लस 2 मल्टिप्लाय 1.3 ते येते किती तर 2.6 सेंटीमीटर. आता दोघांची ॲडिशन केली किती येते 10.2 सेंटीमीटर एवढी आपली ॲडिशन येते. थर्ड बघूया पेरिमीटर ऑफ स्क्वेअर दिलेला आहे काय तर आपला PQRS दिलेला आहे त्याचा स्क्वेअर किती येते तर म्हणजे फॉर्म्युला का आपला 4 मल्टिप्लाय बाय लेंथ ऑफ साईड आहे. सिम्पली काय करायला लागेल 4 मल्टिप्लाय बाय 2.4 सेंटीमीटर तर आपला आन्सर किती येतं 9.6 सेंटीमीटर एवढं येतं. म्हणजे द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर PQRS इज 9.6 सेंटीमीटर एवढं येते. फोर्थ बघूया द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल किती दिलं आहे फॉर्म्युला आपला 2 मल्टिप्लाय बाय लेंथ प्लस 2 मल्टिप्लाय बाय ब्रीथ. आता याच्यात काय काय दिलं आहे पहा 2 मल्टिप्लाय बाय किती दिली आहे 2 सेंटीमीटर
आधी काय करता मल्टिप्लिकेशन, ते इथे 5.8 प्लस 4 सेंटीमीटर, म्हणजे याचे दोघांचे ॲडिशन किती येतं 9.8 सेंटीमीटर एवढी आपली ॲन्सर आहे. म्हणजे किती येणार तर द पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल STUV तर किती येतं तर ते 9.8 सेंटीमीटर एवढा आपला ॲन्सर येणार आहे.